आम्ही जे आहे ना प्रपंच करून 2 घास खाऊन आनंदी आहोत ना, लक्षात आलं का? हा खरा परमार्थ आहे. फक्त हे करत असताना अनासक्तीनं प्रपंच करावा, जबाबदारी दिली म्हणून प्रपंच करावा. नैष्कर्म्य निष्कामता अनुसरले पार्था, कैवल्य परितत्वता पातले जगी. त्रिकाल अबाधित सत्य हेच आहे की जे कर्म करतो ते निष्कामतेनं करूया, अनासक्तीनं करूया आणि वृत्ती मात्र फक्त परमात्माच्या नामामध्ये आपण जर ठेवली तर निश्चितपणानं परमार्थिक सुख, भगवंताचं सुख आम्हाला घरी बसल्या मिळाल्याशिवाय राहणार. एवढं त्याला प्राप्त करणं सोपं असताना काय एवढा बाजार म्हटला? हा बाजार, तेच सांगतो, हा बाजार आहे. तो तुझा शब्द बरोबर, हा बाजार आहे. लक्षात आलं का? मार्केटमध्ये वस्तू खपवण्यासाठी जो प्रयत्न केला जातो, ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते, ॲज इट इज सेम कंडिशन आजकाल आहे परमार्थात सुद्धा. मार्केटिंगच चालू आहे सगळं. फक्त आता यात भक्तीचा बाजार कसा मांडला गेला, दोष त्यांचा नाही, दोष त्यांचा नाही. आमच्याकडे विवेक नाही आहे दिनेश. विवेक या शब्दाचा तिसरा डोळा म्हणजे काय? हे 2 डोळे सोडून, लक्षात आलं का, जे सार आहे ते निवडणं जे आहे, जे लक्षात येतं, त्रिगुण आसार निर्गुण हे सार, हे ब्रह्मांड ज्याच्या सत्तेनं चाललंय पण तो दिसत नाही, त्याला अनुभवणं, त्याला ओळखणं, त्याला जाणणं या नाव विवेक. विवेक एकदा आमच्या जागा झाला, काही करायची गरज नाही, तो निश्चिंत असतो. जी विवेक ज्यांचा विवेक जागा झाला ना दिनेश, ती माणसं वेड्यासारखी वर जगात पेशाच्या अंतरिक्षाण. त्यांना कपड्यावर भान नसतं, केसावर भान नाही, लक्षात राहा, काय खातोय काय पितोय याच्यावर भान नसतं. का? त्यांना कळाले. उदाहरणार्थ रामकृष्ण परमहंस, त्यांना कळालं. उदाहरणार्थ बुद्ध राजपुत्र होते, लक्षात राहा, राजा होते, प्रचंड ऐश्वर होतं, सगळं टाकून दिलं तिने आणि भिक्षुक होऊन बाहेर पडले. त्यांना कळालं का? त्यांचा विवेक जागा झाला. लक्षात आलं का? आम्ही त्या ऐश्वरामध्ये मोठ्या मोठ्या आलेशान कारण हे तिने बघतो ना, लक्षात, हे त्याच सुख पाहणारे जे आहेत ते खऱ्या अर्थानं अविवेक आहेत, आंधळे आहेत. आणि ज्यांना सुख कशात आहे हे कळालं म्हणून ते टाकून दिलं. बुद्ध असतील, महावीर असतील, मोठे मोठे संत महात्मे असतील, त्यांनी टाकून दिलं. का? त्यांचा विवेक जागा झाला, त्यांना कळाला, अरे खरं आनंद येत आहे. आमच्या घरात जर भगवंताचं अनुष्ठान असेल तर आमचं घर म्हणजे प्रपंच नाही, आमचं घर म्हणजे परमार्थ आहे. बरोबर, संपला विषय. आज खूप सोपं करून सांगितलं तुम्ही की प्रपंचात राहून त्या भगवंताला कसं प्राप्त करता येईल. खूपच छान वाटलं. मी आता सांगितलं की निस्वार्थपणानं निस्वार्थाने तुम्ही परमात्म्याचं नाव घ्या. तर ते परमात्म्याचं नाव कोणतं आहे? परमात्म्याचं नाव घ्या नाही, नाम घ्या म्हटलं. नाम. आता मुळात एक गोष्ट सांगू, वैखरी परा पश्यंती मध्यमा, म्हणजे परा पश्यंती मध्यमा आणि वैखऱ्याचे 4 वाक्य आहेत, बरोबर आहे. परा म्हणजे नाभीच्या ठिकाणी निर्माण होणारं नामाचं स्वरूप, म्हणजे थोडंसं अनाहत श्वासावर आधारलेलं जे नाम आहे ते परावाणी म्हणतात त्याला. परावाणी ही सर्वश्रेष्ठ वाणी आहे. परावाणी ही 4 खाणीमध्ये घेतल्या जातात, म्हणजे जारज, अंडज, उद्बीज आणि श्वेतज असे 4 खाणी आहेत आणि 4 वाणी आहेत, परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी. लक्षात राहा, घाबरू नकोस, एवढं पाठ दादा तुम्हाला कसं, हे कसं आहे, हे जड जाते ऐकायला, पण हे अत्यंत सोपं आहे, हे समजून घ्यायला पाहिजे फक्त आपल्याला. परा म्हणजे नाभीच्या ठिकाणाहून निर्माण होणारं जे आहे, लक्षात आलं का, त्याला परावाणी म्हणतात. पश्यंती म्हणजे हृदय, हृदयाच्या ठिकाणाहून जे प्रेम, त्याच्याबद्दल करुणा निर्माण होते, प्रेम निर्माण होतं. एखादी प्रियसी प्रियकरावर प्रेम करते पण ती बुद्धीतनं करत नाही, तर ती हृदयातनं करते. हे मुखेपणानं केलेलं जाणारं जे प्रेम आहे ना, ते प्रेम फक्त हृदयातनं होतं आणि ते मुखेपणानं केलेलं प्रेम भगवंताला पोचतं. हृदयातनं केलेलं प्रेम त्याला म्हणतात पश्यंती वाणी. मध्यमा वाणी म्हणजे कंठ. कंठाच्या माध्यमानं गायक काय करतो, त्याला आळवतो, त्याला प्राप्त करतो. पण त्याला सामवेदाची त्याला जोड द्यावी लागते, गायनशास्त्राची त्याला जोड द्यावी लागते आणि कंठानं आळवून आलापी करून त्याला प्राप्त करता येतं. वैखरी वाणी ही 4थी वाणी आहे की ज्या वैखरी वाणीतून तुम्हाला
रामकृष्ण हरी, हरे रामा हरे कृष्णा इस्कॉनवाल्यांचं लक्षात आलं का? वारकरी संप्रदायाचं रामकृष्ण हरी आहे, लक्षात आलं का? त्यानंतर गोंधळकर महाराजांचं हे हा जो वर्ग आहे यांचा जो संप्रदाय आहे तो श्रीराम जय राम जय जय राम जी लक्षात आलं का? त्यानंतर श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हरे 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 हरे, ओम नमः शिवाय, हरि ओम, ही जी वैखरी नावं आहे लक्षात आलं, ही वैखरी नावं वाचन घेतलं जातं. आता आम्हाला जे आवडतं दैवत आहे, कृष्ण असेल हरे कृष्णा म्हणा, विठ्ठल असेल रामकृष्ण हरी म्हणा, दत्त असेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा. आमच्या वैखरीच्या आनंदासाठी आम्ही जे नाम घेऊ ते त्याला पोचतं, पण ते वैखरीने घेता आलं पाहिजे, लक्षात आलं का? आणि परेचं जे नाम आहे ते अखंड चालू आहे, घ्या म्हणायची गरजच नाही. गणेश बरोबर आहे ना, तुझा श्वास चालू आहे. मग हे चालू असलेले जे श्वास आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं म्हणजे परेचं नाम घेणं. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी. हा, देव ज्या दारात उभा आहे त्या दारातून त्याचं श्वास रूपाने जे येणं जाणं चालू आहे त्यालाच परेचं नाम म्हणतात आणि ते सर्वश्रेष्ठ नाम आहे. म्हणजे त्यासाठी ओशोनेही प्रयत्न केलेले आहेत, रामकृष्णांनी प्रयत्न केलेले आहेत, लाओत्सेंनी प्रयत्न केलेले आहेत, महावीरांनी प्रयत्न केलेले आहेत, बुद्धांनी प्रयत्न केले आणि सगळं सांगताना ह्या सगळ्या मंडळींनी परमार्थातला एकच अर्क शोधून काढला, मेडिटेशन, ध्यान. परमार्थातला तेवढाच अर्क शोधून काढला, बाकी त्यांनी काहीही शोधलं नाही. हा मंत्र म्हणा, तो मंत्र म्हणा, मंत्रोच्चार करा, यज्ञ करा, लाकडं जाळा, तूप जाळा, हाच यज्ञ सांगितला. ज्ञान देव मौन जपमाळ अंतरी. आणि नुसतं श्वासावर लक्ष नाही, धरुनी श्रीहरी, त्या परमात्म्याला लक्षात आणत, लक्षात ठेवत त्याच्यावर त्याचं भजन करा म्हणून सांगितलेलं. संत कबीरांनी तर इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे, लक्षात आहे. दुल्हन तो भीतरी छुपी है, दुल्हन भीतरी छुपी है, वो आईने के सामने खड़ा है और वो घूंघट गिर पड़ा है, वो खुद को देख नहीं रह पा रहे. क्यों? घूंघट खड़े, घूंघट उठाओ रूप देखेगा. तसं विचारांचं घूंघट पडदा आडवा आलेला विचारांचा, तो विचारांचा पडदा बाजूला झाला की ज्याला पाहायला निघालोय मी ओशोंच्या लाईनमध्ये, हे कबीराने सांगितलं. किती सुंदर आहे. ध्यान करणं म्हणजे काय? पडदा हटाओ, विचारों का पर्दा हटा दो, खुद बखू जिसे ढूंढने निकले हो वही आप ही हो, ये दिखेगा. खूप सुंदर बाबा, खूप छान. सगळं कन्फ्युजन क्लिअर झालं. हा, फक्त यात एक ज्या तुम्ही बोलले नामाकडे फोकस करा, परानामाकडे. हा, हा. ते परानाम एक संत परंपरेतील सद्गुरूंकडनं हे असं घ्यायचं की हा. तो एक हा हा अगदी बरोबर, अगदी बरोबर. मुळात एक गोष्ट सांगू, कुणाचा तरी वचक असल्याशिवाय, कुणाची तरी भीती असल्याशिवाय, परंपरेचं ज्ञान असल्याशिवाय आणि एक धाक असल्याशिवाय ती गोष्ट आपण प्राप्त करू. आता लहान मुलं आहे, आईवडिलांचं जर धाक नसेल तर ते वाया जाणार, धाक असेल तरच ते व्यवस्थित मार्गी लागेल. तसं परंपरेनं आलेल्या सिद्ध पुरुषांचा धाक पाहिजे. धाक म्हणजे भीती नाही, तर ते आदरयुक्त भीती पाहिजे, त्याच्याबद्दल शरणागत पाहिजे, अनन्यता पाहिजे, त्याच्याबद्दल निष्ठा पाहिजे. आणि मग ज्या वेळेला एखाद्या प्रिय व्यक्तीनं सांगितलं तुम्हाला, लक्षात आलं. आता उदाहरणार्थ सांगतो, अगदी जीवापाड एखाद्या मुलीवर प्रेम करतोयस, जीवापाड, तुला व्यसन आहे, सिगारेट ओढायचं तुला व्यसन आहे, उदाहरणार्थ. मित्र तुला सांगते अरे ओढू नको रे, ते खूप आरोग्याला घातक आहे, तू कशाला ओढतो रे. तू विचारणार नाहीस त्यांना का? टेम्पररी तुमचं प्रेम आहे. पण ज्या मुलीवर तू प्रेम करतोस ना जीवापाड, आणि जी मुलगी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते, ती मुलगी जेव्हा तुला सांगते ना, तू जर सोडणार असेल तर मी तुझ्याबरोबर थांबते, तू जर सिगारेट सोडणार नसेल तर मी थांबणार नाही, दुसऱ्या सेकंदला सोडणार आहेस का? ते तुमची प्रेमाची अटॅचमेंट आहे, बंधन आहे. तसं सद्गुरू आणि शिष्य, ज्या सद्गुरूवर आम्ही जीवापाड प्रेम करतो ना, त्या सद्गुरूकडून जेव्हा दोन शब्द आपल्याला विचारांचे पडतात, लक्षात आलं का, तू असं करू नकोस तर तू असं कर,
आणि त्याच्यावर आम्ही निष्ठा ठेवतो. हे नाम घे, ते नाम घेतो आम्ही. लक्षात आलं? ऐर्याकाराने सांगू हे नाम घे म्हणून. मी नेहमीच सांगतो, आत्मज्ञान वेगळं आणि आत्मानुभूतीत राहणं वेगळं. मी आत्मा हे आत्मज्ञान झालं, पण मी आत्मस्वरूपात कुठं वागतोय, पावला पावलाला मी आत्मा आहे म्हणून कुठं राहतोय? राहत नाही ना मी. लक्षात आलं का? म्हणून ती अनुभूती येण्यासाठी ज्याचा धाक आहे, ज्याच्यावर प्रेम आहे, ज्याच्यावर निष्ठा आहे, अशा सद्गुरूकडून ज्या वेळेला आम्ही अनुग्रह घेतो त्यावेळेला त्या नामामध्ये ताकद वाढते. मी नेहमी सांगत असतो, बीज वेगळं आणि सबीज वेगळं. बीजचा अर्थ कळला का? आणि सबीज, बीज कुठेही मिळेल, पण सबीज म्हणजे शुद्ध बीज. सबीज म्हणजे सिद्धांचा स्पर्श झालेलं बीज. लक्षात आलं का? आता मी अनुग्रह तुम्हाला दिलाय, पण हा अनुग्रहाचं जे नाम तुम्हाला दिले, जे बीज नाम दिले, ते माझ्याकडून नसतं आलेलं नाही. हे भगवान श्रीकृष्णापासून आदिनाथांपर्यंत, आदिनाथांपासून ज्ञानोबांपर्यंत, ज्ञानोबांपासून मरणसिद्ध काळसिद्धांपर्यंत, मरणसिद्ध काळसिद्धांपासून आपले जनार्दन बाबांपर्यंत, नंतर तुम्हाला दिले. हा सगळा सिद्धांचा स्पर्श त्या नामाला झालाय, म्हणून त्या नामात ताकद आहे. त्याला सबीज नाम म्हणतात. आणि म्हणून नाम घेताना राजयोगी परंपरेनं आलेल्या आणि ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, निष्ठा आहे, अशाकडूनच नाम घेतलं तर ते नामाचं फळ मिळतं. म्हणून परंपरेला सद्गुरूकडून नाम घ्या. जसे आम्ही पावन झालो, आमच्या सद्गुरूंचा आम्हाला अनुग्रह लाभला, तसं सद्गुरूंनी आम्हाला नाम दिलंय. पण आता त्याचं पूर्तता मीन्स त्याचे आपल्याकडनं ते नामाचा अपराध किंवा असं म्हणण्यापेक्षा आपण ते नामाची प्रॅक्टिस जे बोलतो आपण, मेडिटेशन जे बोलतो आपण, ते मेडिटेशन ते कंटिन्युअसली कसं ठेवू शकतो? म्हणजे आता मी काय म्हटलं की एखाद्या गोष्टीवर जर प्रेम असेल तर ते आपण जाणीवपूर्वक करतो ना, जाणीवपूर्वक करतो. नामावर प्रेम असलं की मी नाम जाणीवपूर्वकच घेतो. आमचं जर नामावर लक्ष लागत नसतं तर समजा नामावर आमचं प्रेम नाही, सद्गुरूवर आमचं प्रेम नाही. संपला विषय. हेच उत्तर आहे. सद्गुरूची कृपा कधी झाली असं समजावं, ज्या वेळेला आम्हाला नामात गोडी वाटेल, ज्या वेळेला आम्हाला सद्गुरू भक्ती, सद्गुरू भजनात गोडी वाटेल, त्यावेळेला समजावं आमच्यावर सद्गुरूची कृपा झालेली आहे. सद्गुरूची कृपा वेगळी नाही. आमचा जो भ्रम आहे का नाही, सद्गुरूची कृपा झाल्या म्हणून आमचा बँक बॅलन्स व्यवस्थित आहे, दागदागिने व्यवस्थित आहेत, नाही 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 नाही. चिरकाल टिकणारं समाधानात जो राहतो त्याच्यावर खऱ्या अर्थानं सद्गुरूची कृपा झालेली असते. पण सद्गुरूची कृपा कोणावर होते? जो सद्गुरूवर नितांत प्रेम करतो आणि नामावर नितांत प्रेम करतो त्याला सद्गुरूची कृपा होत असते. मी नेहमी सांगत असतो, जंगलं निर्माण व्हावीत, वन निर्माण व्हावीत म्हणून हेलिकॉप्टरमधनं सीडिंग केलं जातं, बी टाकलं जातं हेलिकॉप्टरमधनं. आता ते बी जर सुपीक जमिनीत पडलं असेल तर ते उगवणार आहे, पण तेच बी जर खडकावर पडलं असेल तर नाही. तसं सद्गुरू हे सगळ्यांच्यावर सारखं प्रेम करतात. हा लहान आहे, हा मोठा आहे, लक्षात ठेवा. हा गरीब आहे, हा श्रीमंत, हा ज्ञानी आहे, अज्ञानी नाही. त्यांची दृष्टी एक्सरे सारखी असते सद्गुरूंची. प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये जो भगवंत आहे तिथपर्यंतच त्याची नजर पोचलेली असते. तो कुठल्या जातीचा आहे, वर्णाचा आहे, जातभेद जर मानत असेल, धर्मभेद जर मानत असेल, गरीब श्रीमंत जर मानत असेल, सद्गुरू नाही तर तो भामटा आहे, हे लक्षात ठेवावं. आणि त्यामुळं सद्गुरू सगळ्यांच्यावर कृपा करतात, पण आमच्या अंतःकरण रूपी, हृदयरूपी जमीन खडकाळ आहे, मुरमाड आहे का सुपीक आहे, त्याच्यावर बाबा भगवंत नावाचं पीक उगवणं अवलंबून आहे. ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून. हा. आणि महत्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही स्वतःला वगळून परमार्थ करायला जाल, झिरो. स्वतःला ग्राह्य धरा. स्वतःला तुम्ही संपल्यावर काय परमार्थ करणार आहे? तुम्ही कुठल्या रांगेत उभं राहणार, कुठला ग्रंथ वाचणार, कुठल्या मंदिरात जाणार, कुठला बुवाचं निरूपण ऐकणार? मनुष्य देहच जर नसेल उपयोग काय? पण सगळ्यात महत्व कोणाला द्यायचं? मनुष्य देहाला द्यायचंय, मनुष्य देहात राहणाऱ्या आत्म्याला द्यायचंय. लक्षात आलं का? आणि त्या परमात्म्याची भेटी करता सगळ्यात महत्व द्यायचं ते विवेकाला द्यायचं.